नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 26 मे 2025 ते 1 जून 2025 साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी, तुमचे आर्थिक जीवन या सप्ताहात उत्तम राहण्याचे योग बनताना दिसत आहेत. खास करून या काळात ग्रहांच्या प्रभावाने तुमचे धन अर्जित करण्यासाठी बऱ्याच संधी मिळतील. सोबतच यावेळी तुमच्या मान-सन्मानातही वृद्धी होताना दिसेल. आपली अस्वच्छंद जीवनशैली या आठवड्यात घरातील लोकांसोबत खराब जाईल. यामुळे कौटुंबिक वातावरणात तणाव निर्माण होईल. म्हणूनच आपल्या सवयीमध्ये आवश्यक बदल करणे आणि आपल्या शारीरिक स्वच्छतेची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ते जातक जे कुठल्याही प्रकारच्या रचनात्मक कार्याने जोडलेले आहेत, त्यांना या सप्ताहात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारण शक्यता आहे की तुम्ही या काळातल्या क्षमतांना घेऊन काही असामंजस्य स्थितीमध्ये येऊ शकता. यामुळे तुमच्यामध्ये आपल्या करिअरला घेऊन असुरक्षित भावना पाहिली जाईल. या सप्ताहात तुम्हाला उत्तम प्रदर्शन करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा तुम्हाला आपल्या शिक्षकाकडून रागावणे भेटू शकते. या कारणाने तुमचा पूर्ण सप्ताह निराश जाण्याची शक्यता अधिक राहील. म्हणून उत्तम हेच असेल की आपले उत्तम प्रदर्शन देण्यासाठी सुरुवातीपासून आपली मेहनत कायम ठेवा. या सप्ताहात तुम्ही अत्याधिक भावनात्मक दिसाल. यामुळे तुम्हाला आपल्या भावनांवर काबू ठेवण्यात समस्या येऊ शकतात. अशात तुमचा हा दृष्टिकोन लोकांना भ्रमित करेल आणि म्हणूनच तुमच्यात राग अधिक निर्माण होऊ शकतो. तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की आपल्या भावनांना दुसऱ्यांसमोर प्रदर्शित करू नका. तुमचे आर्थिक जीवन या सप्ताहात उत्तम राहण्याचे योग बनताना दिसत आहेत. उपाय: नियमित 21 वेळा ओम नरसिंह नम मंत्राचा जप करा. सिंह राशी, या आठवड्यात आपणास आपल्या जीवनात काही चांगली बातमी मिळेल, जेणेकरून आपण मित्रांसह पार्टी करताना आपला आनंद साजरा कराल. परंतु यावेळी दारू पिणे आणि घरी येणे यामुळे त्रास होऊ शकतो. म्हणून मजा करण्याच्या चक्करमुळे आपली प्रतिमा खराब करू नका आणि कुटुंबात लाज वाटेल असे काहीही करू नका. निजी जीवनात चालत असलेल्या समस्या तुम्हाला बेचैन करतील. यामुळे तुमचा स्वभाव काहीसा चिडचिडा होऊ शकतो आणि यामुळे तुमचे करिअरही प्रभावित होईल. म्हणून तुम्हाला येणारा काळ खूप समस्यांचा सामना करावा लागेल. विचार आणि कपड्यांनी व्यक्तीचे व्यक्तित्व झळकते. अशात शाळा आणि कॉलेजमध्ये जाताना काळजी घेणे तुमच्यासाठी उत्तम राहील. या सप्ताहात तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्तम असाल. मानसिक तणावाला स्वतःवर हावी होऊ देऊ नका, कारण असे करणे कुठल्याही शारीरिक समस्येला जन्म देऊ शकते. या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही एक अनुशासित व्यक्ती आहे. म्हणून आरोग्याच्या बाबतीतही अनुशासनाचे पालन करा आणि स्वस्थ राहा. हा सप्ताह कुठल्याही प्रकारची लहान रिअल इस्टेट आणि नित्य देवाणघेवाणसाठी खूपच शुभ आहे. तथापि कुठल्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्यापासून सावध राहा आणि जर शक्य असेल तर तुम्हाला कोणी मोठ्या अनुभवी व्यक्तीच्या मदतीनंतरच कशामध्येही गुंतवणूक करा. उपाय: नियमित 11 वेळा ओम शिवा मंत्राचा जप करा. कन्या राशी, घर कुटुंबात या सप्ताहात तुम्हाला या गोष्टीची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असेल. जर तुमचा कोणी जवळचा तुमच्या काही गोष्टीमुळे दुखावला नाही गेला पाहिजे, अशात तुमच्यासाठी चांगले हेच असेल की आपल्या कामाने काही वेळेत कुटुंबासाठी
वेळ काढून त्यांच्या गरजा समजण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात तुम्हाला थोडे सुस्त वाटेल, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्याद्वारे केलेल्या प्रत्येक कामासाठी प्रशंसा मिळवण्यासाठी आतुरही असाल. या कारणाने तुम्हाला करिअरमध्ये उन्नती करण्याचे योग आणि शुभ संधी मिळण्याचे योग बनतील. बरेच विद्यार्थी या सप्ताहात स्वतःला ताजे ठेवण्यासाठी आपल्या मित्र किंवा जवळच्या लोकांसोबत पिकनिकवर जाण्याचा प्लॅन करतील. हा सप्ताह आरोग्याला उत्तम ठेवण्यात तुमची मदत करेल, म्हणून या काळात तुम्हाला कवायत केली पाहिजे, म्हणजे तुम्ही स्वतःला प्रत्येक प्रकारे स्वस्थ राहू शकाल. यावेळी तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की तुम्ही स्वतःला निरोगी ठेवून न फक्त स्वतःला तणावमुक्त कराल, तर यामुळे कौटुंबिक वातावरणही सकारात्मक राहण्याची शक्यता वाढेल. या आठवड्यात आपल्या स्वभावातून दिखाव्याची प्रवृत्ती दिसून येईल, ज्यामुळे आपण आपल्या आरामात, विशेषतः आपले मनोरंजन आणि सौंदर्य वाढवण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ आणि पैसा खर्च करू शकता. अशा परिस्थितीत आपण स्वतःला थोडे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. उपाय: नियमित 41 वेळा ओम नमो नारायण मंत्राचा जप करा. धन्यवाद.